तुम्ही कधी पाहिला आहे का 2 BHK विथ वॉकिंग वॉर्डरोब अँड 3 BHK विथ वॉकिंग वॉर्डरोब? आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे 3 BHK सोबत डबल कवर्ड कार पार्किंग आणि इकडे असणार आहे तुमचा डेडिकेटेड पूजा स्पेस, 30+ अम्युनिटीज विथ नॅचरल स्पा. या वाकड मधील भूमकर चौकापासून फक्त 500 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे आजचा आपला प्रोजेक्ट आणि इथे स्टारबक्स, मॅकडी सारखे मल्टी ब्रँड स्टोअर सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा या भूमकर चौकातील डिकॅथलॉनच्या अगदी शेजारीच. चला तर मग बघूया आजचा आपला प्रोजेक्ट. आता आपण आलेलो आहोत तुमच्या 3 BHK फ्लॅट मध्ये आणि इथे तुम्हाला एंट्रीलाच व्हिडिओ डोर फोन मिळणार आहे. सोबतच हा 8 फीट हाईटचा डोर विथ दिस डिजिटल डोर लॉक आणि ही आहे तुमची ह्यूज एंट्रन्स लॉबी विथ दिस वॉल टू मेंटेन प्रायव्हसी ऑफ युअर होम. हा 3 BHK फ्लॅट बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे, त्या कारणाने तुमची पहिली बेडरूम या बाजूला येऊन जाते, जी असणार आहे तुमची गेस्ट बेडरूम. आणि जर आपण ही गेस्ट बेडरूम मायनस केली तर हा होऊन जातो तुमचा ह्यूज आणि अल्ट्रा स्पेशियस असा 2 BHK फ्लॅट. ही बेडरूम बघूया, पण त्या अगोदर बघून घ्या हा तुमचा ह्यूज लक्झुरियस अँड स्पेशियस लिव्हिंग एरिया. किती सुंदर आहे ना? म्हणजे तुम्ही या बाजूला एवढा मोठा 7 सीटर सोफा डिझाईन करू शकता आणि स्पेस बघता तुम्हाला समोरच्या बाजूला तुमच्या इन्फोटेनमेंट सेंटरसाठी डेडिकेटेड स्पेस मिळून जातो आणि या बाजूला असणार आहे तुमच्या लिव्हिंग एरियाच्या लेंथ एवढी अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी. अरे वा, अशा कवर्ड बाल्कनीमध्ये तुम्हाला या वुडन फिनिशच्या टाईल आणि टेक्स्चर्ड पेंट या दोन्हीचं कॉम्बिनेशन फारच सुंदर वाटतं आणि इथे सेफ्टी पर्पजसाठी तुम्हाला ग्लास फसाड सुद्धा मिळणार आहेत. या बाजूला बघितलं इथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट आणि अशा प्रकारे एक शेल्फ सुद्धा मिळून जातं. किती मस्त आहे ना ही बाल्कनी? आतापर्यंतच्या फ्लॅट्समध्ये तुम्ही फक्त ग्लेज विट्रिफाईड टाइल्स बघितले असतील, पण इथे तुम्हाला 3D एम्बॉस टेक्स्चर टाइल्स मिळणार आहेत, त्या पण ॲज इट इज. किती ब्युटिफुल दिसत आहेत ना? आणि हा आहे तुमचा डायनिंग एरिया. हवा तर तुम्ही इथे 6 सीटर डायनिंग टेबल सुद्धा डिझाईन करू शकता. आणि त्या बाजूला दिसते तो आहे तुमचा डेडिकेटेड पूजा स्पेस, म्हणजे घरामध्ये आल्या आल्या किंवा लिव्हिंग एरियामध्ये बसून सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. हे आहे तुमचं ब्युटिफुल असं किचन. या किचन मध्ये तुम्हाला हा एल शेप मध्ये क्वार्ट्सचा किचन प्लॅटफॉर्म मिळणार आहे आणि याची साईज युजुअली साईज पेक्षा थोडीशी मोठी आहे बरं का. त्याचबरोबर इकडे सुद्धा तुम्हाला स्पेस मिळणार आहे. हा सध्याला फर्निचरचा पार्ट आहे, तुम्ही अशाच प्रकारे डिझाईन करू शकता. आणि इथे तुम्हाला हे हँडमेड सिंक मिळून जातं विथ धिस सिंगल टॅप. आणि हा आहे तुमचा युटिलिटी एरिया. इथे तुम्हाला एवढी मोठी विंडो मिळणार आहे. या युटिलिटी एरियामध्ये तुम्ही तुमचा डिशवॉशर सुद्धा आणि वॉशिंग मशीन सुद्धा दोन्ही आरामात फिट करू शकता, कारण दोन्हीसाठी तुम्हाला टॅप्स आणि स्विच बोर्ड सुद्धा लावून दिलेले आहेत. आता हा फ्लॅट मी सांगितल्याप्रमाणे बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे आणि ही बेडरूम सुद्धा आपली बघायची बाकी आहे ना. चला तर मग बघूया. ही आहे तुमची गेस्ट बेडरूम आणि खरंच किती जास्त स्पेशियस आहे नाही, कारण एवढा मोठा वॉर्डरोब इथे डिझाईन केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला एवढा जास्त स्पेस इथे बघायला मिळतो. आणि इथे तुम्ही सेंटरलाच अशाच प्रकारे किंग साईज म्हणजे एवढा मोठा बेड डिझाईन करू शकता. आणि विंडो सुद्धा किती जास्त मोठी मिळणार आहे ना. या संपूर्ण घरामध्ये खूप जास्त एअर फ्लो आणि सनलाईट राहणार आहे, कारण सगळीकडेच अशाच मोठे मोठे विंडोज आहेत. आणि हे आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम, जिथे तुम्हाला कोलेरच्या आणि फक्त कोलेरच्या सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. सगळ्याच वॉशरूम्सला सुद्धा एअर फ्लोसाठी आणि व्हेंटिलेशनसाठी मोठ्या मोठ्या विंडोज दिलेल्या आहेत. आणि हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 23 स्टोरी टावर्सच्या बिल्डिंग्स मिळणार आहेत विथ 5 लेवल पार्किंग सुद्धा. आणि डायनिंग एरियाच्या समोर कुठलंही डोअर नाही, त्यामुळे ही वॉल प्लेन राहणार आहे. आणि या बाजूला मिळणार आहे तुम्हाला तुमचं कॉमन वॉशरूम विथ सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स. आणि या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची बेडरूम. किड्स बेडरूम असावी तर अशी, म्हणजे पुरेपूर सूर्यप्रकाश आणि हवेशीर. आता तुमच्या मुलांसाठी एवढा कबड बास होतो ना. तुम्ही सुद्धा एवढाच मोठा डिझाईन करू शकता, कारण रूम खूप जास्त स्पेशियस आहे. आणि असाच क्यूटसा बेड तुम्ही इथे डिझाईन करू शकता. या सर्व काही गोष्टी बघून तुम्हाला या रूमच्या साईजचा अंदाजा तर लागलाच असेल. तसं बघायला गेलं तर सगळ्याच रूम्स अशा स्पेशियस आणि मोठ्या मोठ्या आहेत. आणि हो, इथे तुम्हाला सनलाईट आणि व्हेंटिलेशनसाठी ही फुल लेंथ विंडो सुद्धा मिळणार आहे. आणि अगदी विंडोच्या बाजूलाच तुमच्या मुलांचा स्टडी टेबल येऊन जाईल. मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचं आहे की नेमके तुम्हाला वॉर्डरोब कुठे मिळणार आहे. तर हा वॉकिंग वॉर्डरोब तुम्हाला मिळणार आहे याच बेडरूम मध्ये. वाव, किती जास्त स्पेशियस आणि ब्युटिफुल आहे ना ही मास्टर बेडरूम. मी तर अशी बेडरूम आत्तापर्यंत नाही बघितली.
आणि तुम्ही हे बघितलं का, हाच तर आहे तुमचा वॉकिंग वॉर्डरोब. म्हणजे एल शेप मध्ये वॉकिंग वॉर्डरोब डिझाईन केलेलं कधी बघितलंय? हे बघा, तुम्हाला इकडे एक कंपार्टमेंट डिझाईन करता येणार आहे आणि इकडे सुद्धा, आणि या बाजूला आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम, जिथे तुम्हाला कोलेरच्या गोल्डन सिरीजच्या सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. आणि वॉल टाईल्स जर तुम्ही बघितल्या तर अगदी डिझायनर आणि प्रीमियम सिरीजच्या. आता एवढा सगळा स्पेस बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती जास्त मोठी आहे ही बेडरूम. आता या बाजूला सुद्धा तुम्हाला तुमच्या हॉबीसाठी स्पेस मिळणार आहे आणि या बाजूला तुम्ही डिझाईन करू शकता तुमचा ऍक्च्युअल किंग साईज बेड. किती जास्त मोठा बेड आहे ना, आणि स्पेसचं तर विचारूच नका. या बाजूला सुद्धा तुम्हाला एक मस्त असं टीव्ही युनिट डिझाईन करता येणार आहे आणि इकडे मिळणार आहे तुम्हाला या मास्टर बेडरूमची अटॅच्ड अँड कवर्ड बाल्कनी. अरे वा, या बाल्कनी सुद्धा तुम्हाला सेम फीचर्स मिळणार आहेत बरं का. आणि हो, चार्जिंग पोर्ट इथे सुद्धा दिला जातोय. बघितलात ना तुम्ही सुद्धा हा 3 BHK फ्लॅट. आता तुम्हीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा की नेमकं तुम्हाला या फ्लॅट मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं. मला तर हा वॉकिंग वॉर्डरोब स्पेस आणि इथे असणारे हे लक्झरी सेगमेंटचे वॉशरूम्स खूप जास्त आवडले. हा जो 3 BHK फ्लॅट तुम्ही बघताय याचा कार्पेट एरिया असणार आहे 1126 स्क्वेअर फीट आणि फक्त तुमच्यासाठी इथे वॉकिंग वॉर्डरोब स्पेस असणारे 2 BHK चे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे 822 स्क्वेअर फीट. यायचं आहे ना तुम्हाला पण हा प्रत्यक्ष फ्लॅट बघायला? त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि काही कारणास्तव तुम्ही बिझी असाल, तुमचं येणं होत नसेल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला माहिती देतील. जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, जर तुम्हाला या फ्लॅटची किंमत माहीत करून घ्यायची असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा खालील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. जर नवनवीन असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.